गेले 10 वर्ष सातत्याने सांगतो की मुंबईने गेली 50 वर्ष महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक इंजिनच्या रूपानं एस्टॅब्लिश केलं. पुढचे 50 वर्ष देशाचं आर्थिक इंजिन रायगड जिल्हा असणार आहे. ज्या प्रकारे अटल सेतूमुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी रायगड जिल्ह्याची झाली, त्यामुळे इथला समुद्र किनारा, इथलं बाकी जी काही इंडस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला तर सगळ्यात वेगानं विकसित होणारा जिल्हा हा रायगड जिल्हा आहे. आणि म्हणूनच कदाचित आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी राज्याच्या उद्योग मंत्र्यांनाच रायगडचं पालकमंत्री केलं, कारण उद्योगाचं खरं मॅग्नेट हे रायगड जिल्हा होणार आहे. आणि सगळ्या प्रकारच्या, म्हणजे आताचे उद्योग तर आहेतच, पण आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की आज आपण या ठिकाणी IT च्या क्षेत्रामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये, डेटाच्या क्षेत्रामध्ये आहोत. देशाची जी डेटा सेंटर कॅपॅसिटी आहे त्याची 60% कॅपॅसिटी ही आपल्या रायगड आणि नवी मुंबई भागामध्ये तयार झालेली आहे.